नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. घसा अजून ठीक झालेला नाही, त्यामुळे आवाज थोडासा वेगळा वाटू शकतो आणि आहे थोडं व्हायरल इन्फेक्शन आहे. सो 2-3 दिवस राहील आणखी आणि त्याच्यानंतर मे बी बरं होईल. त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब वाटलं तर ॲडजस्ट करून घ्या. ओके. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये बघायला मिळालं फर्स्ट हाफमध्ये, थोडंसं सेकंड हाफमध्ये आणि सेकंड हाफच्या एंडला एक स्ट्रॉंग बेरिश प्रायजेक्शन तिकडे तयार झाले आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक शार्प डाऊनफॉल बघायला मिळाला स्पेशली निफ्टीमध्ये. आणि एक्सपायरीच्या दिवशी शक्यतो असे कन्सेप्ट किंवा असं जे प्रायजेक्शन आहे ती बनत असते. तुम्ही जर लेवल टू लेवल जर याच्याकडे विचार करायला गेला तर कुठे ना कुठे तुम्हाला थोडंसं अवघड वाटलं असेल मार्केट. परंतु जर तुम्हाला प्रायजेक्शनचं बेसिक नॉलेज असेल किंवा बऱ्यापैकी नॉलेज असेल तर आज बऱ्यापैकी मार्केटनी जर प्रायजेक्शन बघितलं तर प्रायजेक्शन फॉलो केलेलं आहे. त्यामुळे जे लोक प्रायजेक्शन आणि सेटल ट्रेडिंगला कोर्सला जॉईन आहेत किंवा कोर्स कंप्लीट केलेला आहे किंवा कोर्स बघत आहेत त्यांना कुठे ना कुठे मार्केट थोडं प्रिडिक्ट करायला प्रायजेक्शन जर त्यांना माहिती समजली असेल किंवा थोडेफार शिकले असतील कोर्समधनं किंवा व्हिडिओमधनं तर कुठे ना कुठे आजचं मार्केटमध्ये जी प्रायजेक्शन आहे ती कुठे ना कुठे त्यांना पकडायला जमली असेल बऱ्यापैकी. ओके. कारण की काय होतं की जर तुम्हाला काही कन्सेप्ट माहिती असतात मार्केटमधल्या किंवा मार्केटची प्रायजेक्शन तुम्हाला माहिती असते, काही कन्सेप्टवरती तुम्ही शिकलेलं असाल किंवा काही सेटअप असतात ते जर तुम्ही शिकले असाल तर कुठे ना कुठे ते सेटअप जर मार्केटमध्ये बनत असतं तर तुमच्या डोक्यामध्ये ते येतं की बाबा आता हा सेटअप बनतो आहे, आता त्याच्यामध्ये त्याची प्रॉबॅबिलिटी किती आहे ते वेगवेगळ्या पॅरामीटरवर ठरतं की बाबा रिसेंटली मार्केटमध्ये काय होतं, कुठनं स्ट्रॉंग सेलिंग प्रेशर होता, कुठनं स्ट्रॉंग बाईंग प्रेशर होता, कुठे सेलर जास्त ॲक्टिव्ह होते, कुठे बायर जास्त ॲक्टिव्ह होते. त्या कन्सेप्ट त्याच्यासोबत लावल्या तर बऱ्यापैकी मार्केट आपल्याला तिकडनं कुठली प्रायजेक्शन क्रिएट करू शकतं किंवा कुठली प्रायजेक्शन झालेली आहे, डबल टॉप आहे का, चॅनल क्रिएट झाला आहे का, ट्रेंड लाईन क्रिएट झाली आहे का, असे काही काही जे प्रायजेक्शन आहेत ते कुठे ना कुठे आपल्याला जर चार्टवरती बघायला मिळाल्या तर थोडंसं ते मार्केटचं मोमेंटम करायला आपल्याला बऱ्यापैकी किंवा तो मोमेंटम पकडायचा आहे नाही पकडायचा आहे ती वेगळी गोष्ट आहे, परंतु मोमेंटम होतोय ना होतोय हे आपल्याला त्या प्रायजेक्शनवरनं बघायला मिळू शकतं. सो ज्या लोकांनी प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जॉईन केलेला आहे, शिकलेले आहात, शिकत आहात, ते कॉमेंटमध्ये नक्की सांगू शकता की तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे आजच्या मार्केटचा पण आणि ओव्हरऑल तुमच्यामध्ये काही चेंजेस आलेले आहेत. ओके. आता ओव्हरऑल मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे. प्रायजेक्शन आहे ती निगेटिव्ह बनत चाललेली आहे. मार्केट जर बघितलं तर लास्टचे 2 ते 3 ट्रेडिंग सेशन आहे ती ओपनिंग जी रेंज बनते किंवा ओपनिंग जी बनते ती मार्केट फिरून ब्रेक करत नाही. तर काय प्रायजेक्शन बनते ते आपल्याला बघायचं आहे निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये, सेन्सेक्समध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी म्हणजे बुधवारच्या. आणि बुधवार म्हणलं की थोडंसं काय होतं की सँडविच डे आपण त्याला कन्सिडर करतो किंवा म्हणतो आहे. कारण की गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी असते, मंगळवारी निफ्टीची एक्सपायरी असते, मधला जो दिवस असतो तो बुधवारचा ट्रेडिंग सेशन आहे. तर काय प्रायजेक्शन बनते आपल्याला बघायचे आहे, लेवल बघायचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जावा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करा, कारण की खूप सारे लोक आहेत की सबस्क्राईब करत नाही आहेत. ओके. तर आशा आहे की तुम्ही या व्हिडिओमध्ये ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा. ओके. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही क्वेश्चन असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा, तुमचे काही सजेशन असेल तरी कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट इकडे आपण ओपन केलेला आहे. ओके. आता मला सांगायचं काय तुम्हाला एक समजून घ्या गोष्ट. आपण हाईड करूया लेवल थोड्याशा. ओके. ही एक रेंज मार्केटने बुलिश केली, त्याच्यानंतर मार्केटने या रेंजच्या वरती गेलं नाही. मार्केट म्हणजे ही जी लेवल होती रेजिस्टन्सची ती मार्केटने ब्रेक केली नाही. व्यवस्थित समजून घ्या, खूप काही शिकण्यासारखं आहे. मार्केटने इकडनं नेगेटिव्ह पॉईंट हा तयार केला, मार्केट इकडे ओपन झालं, नेगेटिव्ह पॉईंट हा तयार केला. आता थोडं लक्षात घ्या की आपल्याला इकडे ॲनालिसिस करायचं आहे बिकॉज हे आजचं ट्रेडिंग सेशन आहे. तर तुम्ही म्हणता सर इकडे काय, तर कन्सेप्ट थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि ह्या कन्सेप्ट फ्रीमध्ये तुम्हाला कोणी सांगणार नाही आहे. ओके. आता तुम्ही म्हणता की तुम्ही का सांगताय, कारण की खूप सारे लोक आहेत जे कंटिन्युअसली ॲनालिसिस व्हिडिओ बघत असतात
आणि ज्या पद्धतीने आपले सबस्क्रायबर आहेत त्याच्या कम्पेअरला जर बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे लोक आहेत ती आधीपासून या आत्तापर्यंत म्हणजे खूप ड्युरेशन झालं की ते लोक जॉईन आहेत. जॉईन इन द सेन्स की काय आहे की त्यांना काही ना काही शिकायला मिळतं आणि त्यांच्या आशा आहेत की आणखी काही ना काही शिकायला मिळेल. आता कोर्स आहे आपला म्हणून इकडे व्हिडिओमध्ये काहीच सांगायचं नाही असं माझं लॉजिक नाही आहे. कोर्स एक वेगळ्या पर्पजसाठी असतो. कोर्स का करायचा कसं करायचं ते सगळं तिकडे कोर्समध्ये सांगितलेलं आहे. परंतु नॉलेज द्यायचं नाही आहे असं माझा कधीही अर्थ नसतो. ओके, कारण की काय होतं की जे बनतंय आत्ता ही जी प्रायजेक्शन बनली आहे ही तुम्हाला जर व्यवस्थित एक्सप्लेन केली तर तुम्हाला शिकायलाच मिळणार आहे यातनं. आणि कोर्सचा एक वेगळा पर्पज असतो. कोर्समध्ये काय असतं, तुम्ही आज हा व्हिडिओ बघितला, आज ही प्रायजेक्शन शिकला आणि 5 दिवसांनी परत हा व्हिडिओ तुम्ही कुठं सर्च करत बसणार, कुठं तुमच्या लक्षात की कुठल्या दिवशी सांगितलं होतं सरांनी, हे होतं. परंतु तुमच्याकडे जे एक कोर्स असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती की बाबा इकडे ही कन्सेप्ट आपल्याला शिकवली होती, तर तुम्ही परत जाऊन ती बघू शकता. मे बी ती एखाद्या दिवशी मार्केटमध्ये बनली तर तुम्ही त्याला कम्पेअर करू शकता. म्हणजे काय असतं की बघा इंटरनेटचा जमाना आहे, अफॅट नॉलेज इकडे दिलेलं असतं सगळ्यांना. ओके, सगळीकडे नॉलेज पसरलेलं आहे. आता एक खूप मोठा समुद्र आहे आणि त्यातनं तुम्हाला काही ना काही शोधायचं आहे. ओके, तर तुम्ही एक समुद्रात उडी मारून काही शोधत बसले तर त्याला किती वेळ लागेल समजून घ्याल तुम्हाला कुठे काय मिळते कुठे काय मिळते. परंतु जर तुम्हाला सांगितलं की ह्या पर्टिक्युलर याच्यामध्येच आपल्याला हे फिश सापडणार आहे, थोडक्यात जे कोण व्हेजिटेरियन असेल त्यांना थोडंसं ऑड वाटतं उदाहरण. ओके, तर इकडे थोडंसं आपल्याला इकडे या प्रकारचे, ठीक आहे आपण फिश इग्नोर करून थोडं समजू की इकडे या प्रकारचे खनिजे सापडणार आहेत. तर तुम्हाला एक पर्टिक्युलर जर एरिया मार्क करून दिला तर तुम्हाला ते बघायला सोपं जाणार आहे. असं असतं की तुम्हाला जर माहिती की तुमच्याकडे हे 15 ते 16 फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये इकडे हे हेडलाईन आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं, तुम्ही बघू शकता मल्टिपल टाईम. आणि ॲनालिसिस व्हिडिओ करताना 15 दिवसापूर्वी मी काहीतरी कन्सेप्ट सांगितली एखाद्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये, किती लोकांच्या लक्षात आहे? हात मोजणे इतके पण लोकांच्या लक्षात नसेल. तुम्हीच सांगा तुमच्या किती लक्षात आहे. 15 दिवसापूर्वी जर मी एखाद्या व्हिडिओमध्ये एक कन्सेप्ट सांगितली तुम्हाला, जसं की आज पण सांगतोयच, ती कन्सेप्ट किती लोकांच्या लक्षात आहे? परंतु जर तुम्ही प्रायजेक्शन सेटअप ट्रेडिंग कोर्स जॉईन केला असेल आणि तुम्हाला माहिती की बाबा चॅनल कसा तयार होतो, ह्या गोष्टी तुम्हाला जर लक्षात आलं की आज चॅनल तयार झाला, पण कोर्स ओपन करून बघूया चॅनल काय आहे, हा फरक असतो. ओके, तर त्यामुळे आणि तिकडे शिकवलं म्हणजे इकडे सांगायचं नाही असं काही नसतं. ओके, चालूच आहे असं कोणी नॉलेज आहे ते शेअर करायलाच पाहिजे. ओके, तर थोडंसं समजून घ्या. ही एक रेजिस्टन्स लावला होता सर, खूप साऱ्यांचे मेसेज असते कसं लेवल देऊन संपून टाका व्हिडिओ. लेवल देऊन काही समजणार नाही आहे. त्यामुळे थोडा वेळ तुमच्याकडे असेल तर द्या व्हिडिओ बघण्यासाठी, नसेल तुमच्याकडे वेळ काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमचे मालक आहात, तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता. ओके, पण मला सांगायचं आहे काय की जे लोक खरोखर खूप काळजीपूर्वक व्हिडिओ बघतात, काहीतरी शिकण्याची त्यांची इच्छा आहे, काहीतरी जिद्द आहे मनामध्ये, त्यांना समजू द्या ना ह्या गोष्टी, कारण की असं पण कोणी सांगत नाहीच. ओके, रेजिस्टन्स होता, खाली आला, एक स्विंग तयार झाला. आता हा रेजिस्टन्स होता, त्याच्यानंतर हा एक रेजिस्टन्स क्रिएट झाला बघा इकडे, आणि हे मार्केटचं त्या दिवशी मार्केट साधारण या लेवलवरती क्लोजिंग झालं इकडे, म्हणजे हा एक स्विंग तयार झाला होता. त्याच्यानंतर परत मार्केट वरती गेलं, परंतु हा स्विंग ब्रेक केला का? बिलकुल पण नाही ब्रेक केला. त्याच्यानंतर खाली आलं मार्केट, इकडे क्लोज झालं मार्केट. ओके, म्हणजे हा एक नवीन लो लावला. आता या दिवसाचा हा ओपनिंग लेवल होती आणि हा एक स्विंग क्रिएट झाला होता. मार्केट गेलं की या स्विंगच्या वरती? नाही गेलं, हा एक स्विंग होता. त्यांनी इकडे एक स्विंग क्रिएट केला आणि त्याच्यानंतर खाली लो लावला आहे. म्हणजे जर इकडे आपण बघितलं तर इकडे हाय आहे, इकडे लो आहे. त्याच्यानंतर परत जर बघितलं इकडे हाय आहे, इकडे लो आहे. परत जर बघितलं इकडे हाय आहे, इकडे लो आहे. आता हायर लो हाय लो ही कन्सेप्ट आपण प्रायजेक्शनमध्ये सांगितलेली आहे, शिकवलेली आहे. तरी पण इकडे सांगायचं नाही असं काय असतं का? नाही, कारण की ते कन्सेप्ट वेगळी आहे. तिकडे पूर्ण फॉर्मॅटमध्ये आपण शिकवलेलं आहे, इकडे जसं बनते तसं आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो तुम्हाला एक बघून काय समजलं असेल, तुमच्याकडे जर बेसिक नॉलेज असेल की बाबा मार्केट अशा पद्धतीने खाली तर येते, ओके, परंतु मार्केट कुठलाही स्विंग ब्रेक करत नाही आहे, कळते? त्यामुळे जोपर्यंत हे स्विंग ब्रेक होत नाही रिसेंटली कुठलाही, समजा उद्या मार्केट ओपन झालं या लेवलवरती आणि स्विंग जर ब्रेक झाला तर याला आपण एक बुलिश प्रायजेक्शन कन्सिडर करू शकतो, कारण की एक रिसेंटली 4 ते 5 ट्रेडिंग सेशनमध्ये कुठलाही स्विंग ब्रेक झाला नाही, तो
आज मार्केटने ब्रेक केला आपण असं कन्सिडर करू शकतो. आणि तिकडनं थोडंसं मार्केट पुलबॅक घेऊन परत एक झटका देऊ शकतो वरती. याची पॉसिबिलिटी हाय होती. कारण की ज्यांनी पण या लेवलवरती सेलिंग केलेलं आहे, ओके, त्यांच्या फेवरमध्ये मार्केट कंटिन्युअसली चालू आहे. मार्केट थोडं वर जातं, ते लोक परत मार्केटमध्ये पॅनिक क्रिएट करतात. ओके, सो ही प्रायजेक्शन तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जर तुम्हाला मार्केट बेसिक आहे, ही प्रायजेक्शन मार्केटचं नेचर आहे थोडक्यात आपण म्हणू शकतो. वरती जाताना असं, खाली येताना असं. मग याच्यामध्ये जे काही प्रायजेक्शन बनतात हे देखील शिकायला पाहिजे. त्यामुळे मी वारंवार सांगत असतो की शिकण्यावरती फोकस करा. कोण कुठून शॉर्टकट मिळतोय, कोण कुठे काय करतोय, काय करतोय, हे फक्त तुम्हाला साहजिक आहे. तुम्ही बघताय फ्रीमध्ये, जर कोण तुम्हाला सांगतंय ठीक आहे, काय हरकत नाही, ऐका, चुकीचं सांगतोय, बरोबर सांगतोय, काय सांगतोय हे तुम्ही ॲनालाइज करा की बाबा हां ठीक आहे एखादं सांगतोय, परंतु मार्केट तसं रिॲक्ट करतंय का. मी असं बोलतच नाही की तसं रिॲक्ट करायलाच पाहिजे, कारण की असं कोणीही सांगू शकत नाही आहे की असं होणार, असंच झालं पाहिजे. का? बिकॉज मार्केट एक डायनॅमिक आहे, ते कोणाच्या हातामध्ये नाही आहे. परंतु आपण त्याच्या किती जवळ जातोय ॲक्युरेसीच्या, ते खरं बघण्याचं गरज आहे. आणि जर तुम्हाला त्याच्या जवळ जायचं असेल ॲक्युरेसीच्या थोडंफार, तर ज्या काही प्रायजेक्शनच्या कन्सेप्ट आहेत त्या शिकायला पाहिजे. ओके, मी तळमळीने तुम्हाला सांगतोय. आणि हे देखील सांगत असतो की आपला कोर्स आहे म्हणून सांगेल, तुम्ही जर लास्टचे 3-4 वर्षापूर्वीचे जर जॉईन असाल, 3-4 वर्षापासून जॉईन असाल, तरी देखील तेव्हा पण मी हेच सांगत होतो. तेव्हा तो कुठला आपला कोर्सही नव्हता. का? तर व्हिडिओमध्ये देखील मी सांगत होतो की हे शिका, कोणाकडूनही शिका, काही हरकत नाही. परंतु खूप साऱ्या मित्रांचे मेसेज होते की सर कोणाकडून शिकावं, तुम्ही जे सांगता ते आम्हाला समजतंय व्यवस्थितरित्या. मग तुम्हीच व्यवस्थित जर आम्हाला एखादा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये, किंवा आता ऑफलाईन तर पॉसिबल नाही सगळ्यांनी शिकवणं, कारण की कोण आपले मित्र, काही आपले सबस्क्रायबर, आपली जी फॅमिली, ते काही लोक कोल्हापूरला राहतात, काही लोक साताऱ्याला राहतात, काही लोक कोकणात राहतात, काही लोक नागपूरला राहतात, काही लोक मुंबईला राहतात, काही लोक पुण्याला राहतात, काही लोक नाशिकला राहतात, काही लोक महाराष्ट्राच्या बाहेर राहतात. मग फक्त जवळच्यांना शिकवणं आणि पहिली गोष्ट तर ऑफलाईनमध्ये खर्च जास्त येतो. मग ते तुमचं जागेचं भाडं असू, इलेक्ट्रिशियन असू, खूप काही गोष्टी असतात त्याला. आणि जी व्हॅल्यू असते, ती व्हॅल्यू जितकं कमी करता येईल तितकं कमी करण्याचा माझा विचार असतो की प्रत्येकाने शिकायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे जर ऑफलाईन केलं तर ती व्हॅल्यू वाढते त्या प्रोडक्टची, कोर्सची. त्यामुळे ते सगळ्यांना पॉसिबल नसतं. आणि तुम्ही जर येत असाल नागपूरहून, समजा एखादा व्यक्ती आला, त्याला खरोखर शिकण्याची खूप इच्छा आहे आणि आपल्याकडे शिकण्याची इच्छा आहे, तर काय होतं की त्याचं शिकण्याचं तर वेगळंच राहतं, परंतु त्याचं राहणं, खाणं, ह्या सगळ्या गोष्टी बघावं लागतात. त्याचमुळे ही, आता बघा, तुम्ही जर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत असाल तर, किंवा कुठल्याही कंपनीमध्ये जॉब करत असाल, ती कंपनी पहिले फॉरेनर लोक खूप जायचे कंपनी थ्रू, माझ्या घरातलेही गेलेले आणि अजूनही जातच असतात. परंतु त्याचं जे आफ्टर पॅन्डेमिक थोडंसं कमी झालं. का? कारण की ऑनलाईन सिस्टीम बऱ्यापैकी सुटेबल झाली आणि समजण्यासारखी झाली. ओके, सो त्याच्यामुळे खूप लोकांचे क्वेश्चन होते, त्यामुळे मी तुम्हाला हा टॉपिक सांगतो की ऑफलाईन कोर्स नाही करता येते, त्याच्यामुळे ऑनलाईन आहे. आणि ऑनलाईन कोर्स जॉईन करायचं नाही करायचं कम्प्लिटली तुमची मर्जी आहे. काही त्याच्यामध्ये नाही करायलाच पाहिजे, किंवा मी तुम्हाला काहीतरी सांगतोय आणि तिकडे जॉईनच करा, असं काही नाही. तुम्हाला तुमची शिकण्याची इच्छा असेल, वाय नॉट. आणि ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये मी सांगतच असतो. फक्त डिफरंट काय होतं तुम्हाला मी सांगितलं की इकडे तिकडे कन्सेप्ट लक्षात राहत नाही. ओके, आणि ही प्रायजेक्शन लक्षात ठेवा. तर डाऊन साईडलाच मार्केट चाललं आहे. आत्ता पण आपल्याला नेगेटिव्हच प्रायजेक्शन बघायला मिळते. ओके, तर उद्याच्यासाठी लेवल आपल्याला बघायची होती. त्याआधी पहिलं आपण 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया, काय इकडे मार्केटने तयार केले समजून घेऊया. निफ्टीचा चार्ट आहे, लक्षात ठेवा, 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती. इकडे डबल टॉप केला होता, मार्केटवर जाऊन इकडे डबल टॉप करून सेलिंग साईडला आलं होतं. इकडे चॅनल क्रिएट केला होता,
चॅनलवरती इकडे छोटासा कप अँड हँडल पॅटर्न लक्षात असतात, आपण डिस्कशन देखील केलं होतं. तिकडनं मार्केट वर गेलं, मार्केट या रेंजमधनं थोडंसं वरती गेलं, प्रायजेक्शन क्रिएट केली, मार्केट खाली आलं, या लेवलवरनं मार्केटने रिजेक्शन घेतले आणि त्याच्यानंतर मार्केटच्या ज्या कॅन्डल आहेत त्या थोड्याशा रेड कलरच्या हेवी कॅन्डल बनले ते. आता मार्केट जर बघितलं तर याचा टेक्निकल सपोर्ट हा आहे 25,800 आणि तिथपर्यंत मार्केट याचं ट्राय करेल, बिकॉज ज्या पद्धतीने सेलिंग प्रेशर आहे तिथपर्यंत मार्केट येऊन एकदा इकडनं छोटासा बाउन्स घ्यायला बघू शकतो. हे काय आहे, हे प्रायजेक्शननुसार आपण आत्ता ॲनालिसिस करत आहे. ओके, हे ओव्हरऑल थोडंसं बघायला झालं तर त्याच्यामुळे सपोर्ट काय इकडे क्रिएट झाला आहे. सॉरी, $25,720चा सपोर्ट आहे. इकडनंच वरती गेलं होतं, ठीक आहे. परंतु काय झालं की आता एक राऊंड लेवल इकडे गॅप फिल केला नव्हता लास्ट टाइम, तर आपण यावेळेस गॅप फिलिंगची अपेक्षा ठेवू शकतो. 25,000 आजची क्लोजिंग जर बघितली तर काय आहे, टेक्निकली क्लोजिंग 25,860 आहे, ॲव्हरेज क्लोजिंग 25,884 आहे. समजते ना तुम्हाला टेक्निकली, म्हणजे की जिथे चार्टवरती क्लोज झाले मार्केट 25,860 आणि ॲव्हरेज क्लोजिंग म्हणजे काय की मार्केट इकडे दिसताना आपल्याला काय बघायला मिळते की मार्केट थोडंसं वरती येऊन क्लोज झालं 25,884, म्हणजे ही चार्टवरची क्लोजिंग झाली आणि ही फायनल क्लोजिंग झाली कॅल्क्युलेशन नंतर. ओके, सो इतकी रेंज आपल्याकडे बाकी आहे अजून. कोणती? 25,860 ते 25,718 ही रेंज अजून आपल्याकडे सेलिंगसाठी बाकी आहे. असं आपण कशाच्या बेसिसवर बोलतोय, या सपोर्ट आहे त्याच्यावरनं बोलतोय, कारण मार्केट तिकडनं लास्ट टाइम गेलं होतं. आता जर बघितलं तर मार्केटमध्ये पॉवरफुल कॅन्डल कुठे क्रिएट झाली होती, या लेवलवरती. म्हणजे इकडे काय झालं होतं, एक स्ट्रॉंग डिमांड झोन इकडे क्रिएट झाला होता. मग इकडे आपण एक लेवल मार्क करूया ह्या स्ट्रॉंग डिमांड झोनला, आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर एक छोटे छोटे इकडे सपोर्ट क्रिएट झाले होते राऊंड लेवलच्या आसपास. तरी थोडं आपण तिकडे तर ह्या रेंज आपण इकडे मार्क केलेल्या आहेत डाऊन साईडला. आता बुलिश साईडला जाताना मार्केटने कुठनं मोमेंटम दाखवलं होता, इकडनं दाखवलं होतं वरती, इकडनं दाखवलं होतं वरती, आणि जर इकडे दिसत असेल तुम्हाला तर इकडनं दाखवलं होतं वरती. आणि याला जर आपण मार्क केलं तर इकडे बघण्याची गरज पण नाही, कारण इकडे ऑटोमॅटिकली त्या रेंजवरती आपण जाऊन पोहोचू. इकडे आपण बघितलं पण मार्केट बघा ती लेवल फॉलो केली इकडे, म्हणजे 25,925. तर थोडंसं आपण स्पेस ठेवूया. 25,935 ही जी लेवल आहे, या लेवलवरनं लास्ट टाइम इकडनं बुलिश मोमेंटम आला होता. सॉरी, ओके, नंतर इकडनं म्हणजे ही एक लेवल आहे जिकडनं बुलिश मोमेंटम दाखवतो मार्केट. स्लो होत असं व्हिडिओ थोडासा सावकाश शिकवतो, बिकॉज तुम्हाला पण समजायला सोपं जाईल आणि मला पण थोडंसं बोलायला वेळ मिळतो. ओके, 25,935 रेजिस्टन्स, 25,860 सपोर्ट, याला आपण मार्क करून घेऊया. आजचा स्विंग हाय काय आहे, वरती थोडा पण आपण तिकडे झाला. ओके, ह्या दोन लेवल आपल्याला बघायला मिळतात. आपल्या बुधवारच्या म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनच्या लेवल. बुलिश, बेरिश काय आहे 25,816. त्याआधी थोडं प्राइस ॲक्शनवर लक्ष द्या. इकडनं शार्प सेलिंग आली आहे, काहीतरी अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन इकडे पाहिजे. आता अशी पद्धत म्हणजे काय तुम्हाला इकडे दाखवतो, म्हणून एक बेरिश फ्लॅगम पोल इकडे आपल्याला जर बनताना दिसला आणि त्याच्यानंतर जर मार्केट खाली यायला लागलं आणि त्याने जर सपोर्ट ब्रेक केला, इथे छोटासा टप्पा खाऊन, तर या डाऊन साईडच्या जे लेवल आहेत 25,816, 25,769 आणि 25,718 या लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळतात. आता या लेवल का कसं काय त्याचं एक्सप्लेन मी तुम्हाला आधीच सांगितलं की तिथे एक सपोर्ट आहे, म्हणजे तिकडं गेल्यावरती मार्केटमध्ये काय होतं, डिमांड झोन क्रिएट होते. डिमांड झोन क्रिएट होण्यापेक्षा डिमांड झोन आहे तिथे
त्यामुळे डिमॅन्ड झोनवरती बाहेर लोक येण्याची पॉसिबिलिटी वाढते आणि ज्यावेळेस बाहेर लोक येतात त्यावेळेस थोडंसं मग तिकडनं जे सेलर लोक आहेत ते पण थोडेसे म्हणतात की आता चला बाहेर लोकांच्या एरियामध्ये आपण आलो आहे तर थोडंसं आपण सावध राहूया. बाहेर लोकांना वाटतं की आता बाहेरच्या झोनमध्ये आलं आहे, सेलर पण थोडासा शांत झाला आहे, बाहेर लोक अजून वाढले तर तिकडनं एक बाउन्स बघायला मिळू शकतो. इतक्या सोप्या पद्धतीने जर कोणी तुम्हाला सांगत असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही चांगल्या सर्चिंग करताय थोडक्यात. आणि नसेल सांगत तर कृपा करून कमेंटमध्ये सांगू शकता. ओके. बुलिश साईड एकदा येऊ द्या. आता हा पण एक क्वेश्चन पडायला पाहिजे तुम्हाला की सर आत्ताच आपण डिस्कशन केलं की ही जी लेवल आहे स्विंग ब्रेक केलेलं नाही, परंतु आता तुम्ही याची वाट तर बघत नाही बसू शकत ना. आपण ते छोटे मोठे बुलिश मुवमेंट म्हणणार त्याला आपल्याला ट्रॅक करणं गरजेचं आहे. त्यामुळे ही प्राइज ॲक्शन जी आहे 26,033 ही लेवल तर मग इकडनं आपण याला बुलिश कन्सिडर करू शकतो पूर्णतः. म्हणजे मार्केटचा जो ट्रेंड होता तो बेंड झाला आहे बिकॉज त्याने प्रिव्हियस डेचा स्विंग हाय ब्रेक केला आहे. परंतु आता त्याच्यामध्ये जर बघितलं ते छोटे छोटे जे मोमेंटम आहेत ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि त्याचमुळे मी सांगत असतो की मार्केटमध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे आपल्याला ते बघणं गरजेचं असतं. आणि तो रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपल्याला काय बघायला मिळतं की बाबा बुलिश साईडला जाताना थोडीशी रिस्क हाय आहे. मग त्यासाठी आपल्याला आपलं ट्रेड मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असतं किंवा या गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं असतं. आणि त्या देखील गोष्टी आपण प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये शिकवलेल्या आहेत. ओके. सो बघा आता तुमची मर्जी. मग इकडे निगेटिव्ह प्राइज ॲक्शन नंतर मार्केट जर खाली आलं तर थोडासा ट्रेंड याचा जो आपला चालू आहे तोच होऊ शकतो नेगेटिव्ह साईडचा. आणि बुलिश साईडला जाताना थोडीशी काही प्राइज ॲक्शन करून जर मार्केट गेलं तर हे दोन लेवल बघायला मिळू शकतात. आणि ह्या लेवल सस्टेन झालं एखाद्या दिवशी मार्केट इकडं ओपन होऊन इकडं वरती सस्टेन झालं तर मार्केट आत्ता तुम्हाला सांगितलं 4 ते 5 ट्रेडिंग सेशन काय जर वरच्या लेवल ओपन व्हायचं खालच्या लेवलवरून बंद व्हायचं. मार्केट जर या लेवल ओपन होते वरच्या लेवलवरती जाऊन क्लोज होते तर आपल्याला काय बघायला मिळतं की कुठे ना कुठे जे स्टेअरिंग होतं गाडीचं ते सेलर लोकांच्या हातात होतं. ते स्टेअरिंग कुठं फिरले बाहेर लोकांच्या हातामध्ये, कारण की मार्केटला बाहेर लोकांनी पुश करून वरच्या लेवलवरती क्लोजिंग करून ठेवली. त्याच्यातनं काय होतं एक ट्रेडरची सायकोलॉजी आपल्याला समजते आणि सायकोलॉजी देखील आपण तिकडे समजून घेतलेली आहे प्राइज ॲक्शन सेटअप ट्रेडिंगमध्ये. आता कोणाला वाटू शकतं की हे सगळं सरांची ते कोर्सची ॲड खूपच होती आहे का, कारण की काय होतं की बघायचे काय तुम्हाला, शिकायचे काय तुम्हाला हे तुम्हालाच माहीत नसतं. खूप सारे लोक आहेत त्यांना माहीत नाही आपल्याला शिकायचं आहे काय. मग मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न करतो की प्राइज ॲक्शन अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, ट्रेंडमध्ये काय प्राइज ॲक्शन बनते, डाऊन ट्रेंडमध्ये काय प्राइज ॲक्शन बनते. बरं ठीक आहे, इतकं शिकून काय असतं त्याच्यासोबत आपल्याला काय गोष्टी गरजेच्या आहेत तर स्ट्राईक प्राईस सिलेक्शन पण माहिती पाहिजे. सगळं मार्केटचं ज्ञान घेतलं आणि स्ट्राईक प्राईस कुठली सिलेक्ट करायची हेच कळत नाही, काही त्याचं लॉजिक नाही शिकूनही ते. बरं आता सगळ्या गोष्टी समजल्या परंतु आपल्याला रिस्क मॅनेजमेंटच माहीत नाही किंवा पोझिशन सायझिंग काय हेच माहीत नाही. तर ह्या प्राइज ॲक्शन शिकण्याच्या बरोबरीला त्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्हाला आता कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे की बाबा शिकायला काय पाहिजे नक्की. कोणी लोक फक्त कॅन्डल 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 शिकत बसतात. शिकू नका असं नाही, परंतु काय शिकायला पाहिजे, काय डोक्यामध्ये फोकस ठेवायला पाहिजे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि तुमच्या हातामध्ये ना, करायचं नाही करा तुमच्या हातामध्ये. असं नाही की ते हे तर यूट्यूबवरती सगळ्यांसाठी ओपन आहे ना, इकडे पण भरपूर काय शिकायला मिळते. ओके चला हरकत नाही आहे. आता हे सगळेच लोक तसे नसतात पण काही ठराविक 1-2 लोक असतात जे त्यांना वाटतं की काय चाललं आहे. ठीक आहे हरकत नाही आहे. आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. नो ट्रेडिंग झोन लक्षात ठेवा 25,935 आणि 25,860 रेजिस्टन्स सपोर्ट काय व्हायचं ते कन्सोलिडेशन होऊन जाऊ द्या. सॉरी बँक निफ्टी. आता मला माहीत आहे खूप सारे लोक निफ्टीचा व्हिडिओ बघून स्किप करून टाकतात म्हणजे सोडून देतात व्हिडिओ, परंतु ज्याला शिकायचं आहे तो बघतो. परंतु शेवटपर्यंत बघत जावा, काय शिकायचंच आहे ना, शिकायलाच मिळते ना, तर ते लक्षात ठेवा. चला
मार्केट जर बघितलं तर या लेवलवरती आलं, वरती गेलं, टिकलं नाही, खाली आलं. मार्केटनी नो ट्रेडिंग झोनचा सेलिंगचा झोन ब्रेक केला नाही, वरच्या लेवलच्याच वरती तिकडे मार्केटने थोडंसं कन्सोलिडेशन दाखवलं. बरं, आता ओव्हरऑल प्राइस ॲक्शन थोडीशी आपण बघूया 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती बँक निफ्टीची. बँक निफ्टी जर बघितला तर बँक निफ्टीने एक या पद्धतीने एक चॅनल क्रिएट केला होता. चॅनलला ब्रेकआउट करून मार्केट वरती घालवलं, बँक निफ्टी वरती गेला ट्रॅव्हल करून. या लेवलवरती छोटासा आपल्याला एक पुलबॅक बघायला मिळते. ओव्हरऑल जर 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये बघितलं तर अजूनही इतकीशी प्राइस ॲक्शन ती निगेटिव्ह नाही आहे बँक निफ्टीची. कारण की जर बघितलं तर ही वेव आहे, इम्पल्सिव्ह वेव, करेक्टिव्ह वेव. इम्पल्सिव्ह वेव आता तो करेक्टिव्ह वेमध्ये आहे आणि करेक्टिव्ह वेव काय असते की थोडंसं मार्केट खाली येते, लक्षात घ्या. काय बोलतात करेक्टिव्ह म्हणजे थोडं मार्केट करेक्शन देते. ओके, आणि त्या करेक्शनमध्ये काय होतं की जे कॅन्डल असतात त्या सेलिंग साईडच्या मोठ्या बघायला मिळतात किंवा मार्केट वरती पुलबॅकवरती खाली येण्याची पॉसिबिलिटी वाढते, खाली येण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, जोपर्यंत तिथे चांगला बेस क्रिएट करत नाही, छोटा छोटा बेस बनायला लागला आहे, तोपर्यंत मार्केट असंच करेक्टिव्ह थोडंसं दाखवत राहणार आहे. ओके, तर ते एक थोडं डोक्यात गोष्ट ठेवा आणि ह्याच गोष्टी समजून मार्केटमध्ये बघून तुम्हाला शिकायला मिळतं. ओके, बरं, बेसिकली जर बघितलं तर ही कॅन्डल आणि ही कॅन्डल खूप स्ट्रॉंग बेरिश आहे. त्याच्या कम्पेअरला जर बघितलं तर रिसेंटली कुठल्याही अशा बुलिश कॅन्डल इतक्या मोठ्या क्रिएट झालेल्या नाहीत. इकडे होते बघा, मार्केट जेव्हा वर जात होतं बुलिश कॅन्डल होत्या, त्यामध्ये एक रेड कॅन्डल आली होती. परंतु आता जर बघितलं तर ह्याची स्ट्रेंथ थोडीशी आपल्याला बेरिश साईडला वाढताना दिसते. म्हणजे तेच सांगायचं आहे की जे पॉवर आहे ती थोडीशी आपल्याला सेलरकडे बघायला मिळते. कालचा इंट्राडे लो आणि आजचा इंट्राडे लोच्या आसपास जी लेवल बनते ती आहे, कालचा इंट्राडे लोच 58,700 आणि 59,126. थोडासा झोन मोठा ठेवलेला आहे कारण की इकडे पूर्ण दिवसाचा झोन आहे. जर बघितलं नीट तुम्ही तर पूर्ण दिवसाचा झोन आहे. कारण की मल्टिपल टाइम जर कन्सोलेशन आहे, इकडे पण कन्सोलेशन आहे, आजचा दिवस पण या कन्सोलेशनमध्ये आहे, तर व्ह्यू क्लिअर नाही आहे थोडक्यात. आणि जर व्ह्यू क्लिअर नाही तर थोडंसं आपल्याला तिकडे निवांत राहणं गरजेचं आहे. बुलिससाठी रेंज किती आहे एकदा चेक करू तुम्हाला. ठीक आहे, एखादा दिवस 450ची रेंज आहे, मोठी रेंज आहे, ॲव्हरेज आपण जर बघितलं काढलं त्यापेक्षा. एखादा दिवस थोडंसं रेंज मोठी असली तरी हरकत नाही. आता जर बघितलं तुम्ही व्यवस्थित चार्ट जर बघितला, चार्ट तर तुम्हाला दिसतोय, रेंज जर बघितली तर मोठी, लेवल जर बघितलं तर छोटे छोटे आहे. ओके, त्यामुळे थोडंसं ऑड तुम्हाला हे लेवल वाटू शकतं. का ते तुम्हाला सांगितलं की पूर्ण तर रेंज आहे, तिकडे अपडाऊन करू शकतं आणि झिगझॅगमध्ये गुतायचं नाही. ओके, खाली आलं आहे, सपोर्ट घेतला आहे, इकडनं बेरिश झालं आहे, ते एकदा येऊ द्या, छोटासा सपोर्ट घेऊ द्या. हे जे सपोर्ट आहे तो ब्रेक करून त्याच्यानंतर ह्या सपोर्ट लेवल आपल्याला ओपन आहे, म्हणजे 58,590, 58,466 आणि 58,325 या डाऊन साईडच्या 3 लेवल आहेत. बुलिश साईडला जर बघितलं 59,136, 59,300 रेजिस्टन्स, नंतर एक फर्स्ट रेजिस्टन्स आहे आणि 59,437 सेकंड लेवल. या लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतात. इकडे प्राइस ॲक्शन येऊ द्या, थोडं कन्सल्टेशन करू द्या, काहीतरी इकडनं स्ट्रॉंग एक बुलिश मोमेंटम झाल्यानंतर छोटासा एखादा बुलिश फ्लॅग होऊ द्या, त्याच्यानंतर रेजिस्टन्स ब्रेक होऊ द्या. काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन आपल्याला माहिती असायला पाहिजे, हे बाबा हे झाले त्याच्यामुळे आपण इकडे बुलिशचा विचार करू शकतो, असं तुम्हाला माहिती असायला पाहिजे, रिझन माहिती असायला पाहिजे बेसिकली का जात आहे तुम्ही त्या ट्रेडमध्ये. ओके, गॅप अप थोडंसं होत नाही शक्यतो, पण तो थोडंसं खूप मोठा किंवा खूप छोटा गॅप अप जर झाला तर थोडंसं थांबा, थोडंसं वाट बघा, प्राइस ॲक्शन काय बनते बघा, कॅन्डल काय बनतात पहिलं ते बघा, त्याच्यानंतर तुम्ही विचार करू शकता. सॉरी,
निगेटिव्ह साईड चॅनल ब्रेक धडाधड डाऊन साईड. इकडनं जर बघितलं तर ही एक लेवल अर्धी ब्रेक केली, वरती गेला, फर्स्ट लेवलला हिट केलं, एकदा दोनदा डबल टॉप क्रिएट केला. डबल टॉप नंतर इकडे जर बघितलं तर ट्रेंड लाईन देखील होती, चॅनल देखील होता. मल्टिपल प्राइज ॲक्शनचे कन्फर्मेशन इकडे मार्केटने दाखवले होते. तर जे लोक प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये त्यांना ते समजलं असेल. आता हे लेवल टू लेवल आहे, त्यामुळे याच्यामध्ये खूप जास्त काही लेवल आपल्याला लावायची गरज नाही, यालाच आपण ॲडजस्ट करू शकतो. एकदा अशा पद्धतीचा जर फॉल आला ना, तर थोडासा चार्ट त्याने कन्फ्युजन दिसतं, चार्टमध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं आणि थोडंसं लेवल पण काढायला थोड्याशा ऑड वाटतात. ऑड म्हणजे काय दिसायला पण, कारण की इकडनं हा पूर्ण धडधड फॉल आला, एवढा मोठा जो पॅसेज ठेवला आहे तो आपण ॲज अ कन्सोलेशनसाठी ठेवला. आणि हे जर तुम्ही लेवल बघितलं तर खूप छोटे छोटे सपोर्ट आहे. तर तसंच होतं ज्यावेळेस असं होतं. ही जर लेवल बनली नसती तर मग इकडनंच हा रेजिस्टन्स झाला असता आणि इकडनंच ही लेवल झाली असती. ओके, मे बी इकडनं आपल्याला सांगताना पण सांगितलं असतं इकडे चॅनल आहे थोडंसं, त्याला बऱ्यापैकी एक्सप्लेन तो इकडे पण फोकस ठेवू शकत होता. ओके, इकडनं सेलिंग आली, खाली आलं, टप्पा खाल्ला आहे, टप्पा खाऊ द्या, बेरिश प्राइज ॲक्शन होऊ द्या, काहीतरी अशी बेरिश प्राइज ॲक्शन झाली किंवा एखादा छोटासा टप्पा खाऊन छोटासा परत एक आपण हँडल टाईप किंवा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर अशा पद्धतीची काही प्राइज ॲक्शन जर होत असेल तर मग डाऊन साईडला एक मोमेंटम बघायला मिळू शकतो. 84,400, 84,300, 84,116 डाऊन साईडचा मुवमेंट. बुलिश साईडला जर बघितलं तर उद्या काहीशी एकदा इकडे रेजिस्टन्स घेऊ द्या, फुल बॅक घेऊन लेवल ब्रेक होऊ द्या आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 85,100, 85,247 आणि 85,364 या लेवल आपल्याला बघायला मिळतं. 1, 2, 3. ओके, जे ज्या पद्धतीने मार्केट इकडे डाऊन ट्रेंडमध्ये आहे तर पुलबॅकवरती नेगेटिव्ह साईड येण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओव्हरऑल जर मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं तर थोडंसं नेगेटिव्ह आहे, परंतु एका सपोर्टवरती आता आलेलं आहे. चला, आय होप तुम्हाला या व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला मिळालं असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला माहिती आहे उद्या कुठल्या इंडेक्सची एक्सपायर नाही, ते या व्हिडिओला खूप लोक कमी बघणार आहे, परंतु जे बघणार आहे त्याला काही ना काही याच्यातनं शिकायला मिळणार आहे. का? कारण की खूप चांगल्या पद्धतीने जी निफ्टीची प्राइज ॲक्शन आहे ती तुम्हाला मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आय होप कोणी मिस नाही करायला पाहिजे आजचा व्हिडिओ, कारण की त्याला एफर्ट्स लावले ते एवढा घसा दुखतोय तरी पण मोठा व्हिडिओ झाला आहे बघा, लक्षात ठेवा. आणि करायला मी 15-1 मिनटाचा पण करून सोडून दिला असतं फक्त लेवल ड्रॉ करून, परंतु भरपूर काही सांगण्यासारखं होतं त्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्हाला ही मेहनत दिसत असेल आणि मी तुम्हाला हे सांगत असतो, कष्ट करत राहा, कुठल्याही फील्डमध्ये असं कष्ट करत राहा, एक ना एक दिवस तुमचा येणार आहे. ओके, चलो, हरकत नाही. आता आय होप तुम्हाला समजल्या असतील गोष्टी. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर लिहा, तुम्हाला व्हिडिओची जी स्तुती करायची ती स्तुती करू शकता तुम्ही. फंटॅस्टिक व्हिडिओ, ग्रेट व्हिडिओ असं काय तुम्हाला जर वाटलं तर नक्की सांगू शकता. जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल ती कमेंट मला समजेल की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले. ओके, चलो. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कृपा करून करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, फॅमिलीमध्ये ज्यांना मार्केट शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.